मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकली चोरणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे। हुजैफ सलीम नदाफ वय वर्ष 27 राहणार जवाहर हायस्कूल मागे शास्त्री चौक मिरज असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी आहे की पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार दिनांक 21 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या मध्यरात्री विशेष कोम्बिंग ऑपरेशन करिता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना शास्त्री चौक परिसरात एक संशयित मोटारसायकलसह फिरत असताना दिसून आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत गुन्हे अभिलेख तपासला असता मिरज शहर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीस गेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता। याबाबत अधिक तपास केला असता त्याच्याकडे अजूनही चोरीच्या इतर 2 मोटारसायकली मिळून आल्यात। पोलिसांनी संशयित हुजैफ नदाफ याला ताब्यात घेतला व त्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केला। सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस फौजदार कदम, राजेश गवळी, झाकीर हुसेन काझी, श्रीकांत केंगार, दीपक परीट, स्वप्नील नायकवडे यांनी केली। याबाबतची माहिती मिरज शहर पोलिसांकडून शुक्रवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांना देण्यात आली। नमस्कार, मी दत्तात्रय पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन। दिनांक 21/8/2025 रोजी माननीय संदीप घुगे साहेब पोलीस अधीक्षक सांगली व माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि प्रणिल गिल्डा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी व आमचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे आमचे मिरज शहर पोलीस स्टेशनचे DB पथक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना शास्त्री चौक या ठिकाणी एक इसम संशयितरित्या फिरत असताना मिळून आला। त्याचं नाव विचारलं असता हुजैफ सलीम नदाफ हा मिळून आला। त्यास चौकशी केली असता त्याच्याकडे एक मोटरसायकल मिळून आली। त्या संदर्भात चौकशी केली असता सदरबाबत मिरज शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली। तो रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर त्याच्याकडे आणखी 2 हिरो होंडा मोटरसायकल मिळालेले आहेत। सदरचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काजी करत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।